म्हणजे अगं गोपाळा नाधू तिला भेटायला आले त्यापूर्वी तिला अचानक परत त्रास सुरू झाला. मी तर घाबरूनच गेलो. असं कसं काका? आम्ही भेटायला आलो तेव्हा तसं सगळं नीट होतं, अचानक कसं काय? मला सुद्धा तेच समजत नाही. डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनाही विचारलं की असं अचानक तिला त्रास कसा काय सुरू होतोय. डॉक्टर म्हणाले रिपोर्ट्स तर आहेत, पण श्रीकला शकुंतला काकींना बरं नाही असं कळलं. मी लगेच धावत आले त्यांना भेटायला. श्रीकला, हाताला काय झालंय ग? अगं काही नाही, मी ते स्वयंपाक करत होते ना, तर तेल उडालं ग हातावर. पण आता बरं आहे. बघू तुझा हात, जरा जखम दाखव. अगं राहू दे ना, बरी होतीये ती जखम आता. तेल उडाल्यावर फोड येतात. ही जखम भाजल्यासारखी वाटतेय. मी शकुंतला काकींना भेटायला आलीये. मी भेटून येते हा त्यांना. नको. म्हणजे विजिटिंग आवर्स संपलेत ना आता, आणि काकींना नुकताच डोळा लागलाय म्हणून. हो का? हरकत नसेल तर उद्या सकाळी या ना तुम्ही. 8 ते 9 मध्ये कधी पण या. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बाय द वे, मी फळं आणली होती शकुंतला काकींसाठी. हे घ्या, त्यांना नक्की द्या हा. ह्याची काही गरज नव्हती. महाराज, तुम्ही काळजी घ्या हा. आणि शकुंतला काकींना नक्की सांगा की मी त्यांना भेटायला आले होते म्हणून. मी उद्या येईन ना त्यांना भेटायला. खरं तर आज भेट झाली असती तर फार बरं झालं असतं. उद्याचा काही भरोसा नसतो ना. एनिवेज, टेक केअर. भेटूया. येते मी. श्रीकला थांब. आदू, अरे रात्र खूप झाली, तू श्रीकलाला सोडून घरी. आपल्या घरावर संकट चालून येत आहे. एक मोठं वादळ आपल्या घरावर घोंगावणार आहे. तू या घराचे रक्षण करतेयस.
विठुरायाची कृपा झाली ना रे आदू. शकुंतला काकीला बरं वाटतंय आता. अचानकच तब्येत बिघडली अरे त्यांची. असं असं कोणतरी गळ दाबल्यासारखं वाटत होतं त्यांना. श्वासच घेता येत नव्हता. मी आणि नारायणीताई खूप घाबरलो होतो. आम्हाला सुधरेनाच काही. नुसतं रडू येत होतं. आदू, काय रे? काय झालं? बोलायचं सोड, हू कचू करत नाहीस. शकुंतला काकीला बरं वाटतंय याचा आनंद तर आहेच मला. पण इंदू, तुझं वागणं पण काही बरोबर नाही वाटत आहे. मी काय केलं? तू श्रीकलाला काकीला का नाही भेटू दिलंस? अगं तिला थोड्या वेळ काकीच्या बाजूला बसू तरी द्यायचं, किंवा दुरून तरी बघू द्यायचं. एवढं लांबून आली होती बिचारी भेटायला. आणि इंदू, तू तिची माफी पण मागितली होती ना. मग आता या बागण्याला काय समजायचं? हे बघा आदू, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. श्रीकलाला भेटल्यावर तू अस्वस्थ होते इंदू, हे साफ साफ दिसून येत. होते मी अस्वस्थ. का कुणाच ठाऊक, पण होते मी अस्वस्थ. आदू, ती आपल्या भोवती असली की त्रास होतो रे मला. तिच्याकडून अशा नेगेटिव्ह वाईब्स येतात. हे तुला 100 वेळेस सांगून झालंय माझं. इंदू, तू 100 वेळा हेच म्हणतेय की श्रीकला वाईट आहे म्हणून. कोणाबद्दल एवढं जजमेंटल असणं पण बरोबर नाहीये इंदू. जजमेंटल? यादी झालीये का मी? यादी केलंय का मी कुणाला जज? हिच्या विषयीच वाटतंय म्हणजे मला काहीतरी. इंदू बस बस. मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. मी झोपतो. आदू, आदू, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. अरे खरंच खरंच ती श्रीकला चांगली मुलगी नाहीये. त्याशिवाय मला असे संकेत का मिळतील रे? समजून घे ना मला. ती इंद्रायणी मला शकुंतला काकीला भेटूच देत नाहीये. जर ती भेटली असती ना तर माझ्या हातातून सुटली नसती ती. अति घाई करशील तर संकटात जाशील. पुण्याची ताकद अफाट आहे त्या दिग्रसकरांच्या घरात. ती करशील तर 12च्या भावात जाशील. ए रत्ना, आवाज वाढवल्याने सत्य बदलत नाही. तुझ्या वडिलांना माहितीये तू माझ्या वडिलांना वाचवलं, ही विद्या शिकवलीस, सगळं माहितीये. अजून सगळं शिकवलेलं नाहीये. खूप साधना करावी लागेल. कच्ची असतो अजून. ऐकून घेतीये ना, म्हणून जास्त डोक्यावर बसायचं नाही. माझ्या वडिलांसोबत जे झालंय ना त्यानंतर मी आता गप्प बसणार नाही. आणि तू जरी मला विद्या शिकवली असलीस ना तरी 100 पटीने अभ्यास केलाय मी. त्यामुळे मला कच्ची म्हणायचं नाही. मान्य. शकुंतलाबाई तर माझा वार कधी फुका जात नाही. त्या शकुंतला काकीला आई म्हणते ना ती. तिच्यावर वार म्हणजे इंद्रायणीवर प्रहार. बघच आता मी काय करते ते.